नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे आता विजय आणि सीमा आजी बसलेले असतात. सीमा आजी विजयला सांगत असतात, आपल्याला स्वराजचा वाढदिवस कधी आहे हे कळालं पाहिजे. त्यावर विजय म्हणत असतो, स्वराजची जन्मतारीख आपल्याला कशी कळेल? त्यावर आजी म्हणतात की आपण एक काम करूया, आपण त्याच्या मामीला विचारूयात. विजयला हे मान्य नसतं आणि विजय म्हणत असतो, नको नको, ती माहीत आहे ना मामी कशी आहे ती त्याची, आणि ती किती पैसे उकाळते हे मला काही पटत नाही. तिला काय आपण आता विचारलं तर परत ती पैसे मागणार. त्यामुळे मला असं वाटतं तिला काही न विचारलेलंच बरं, असं विजय हा आजीला म्हणत असतो. त्यावर सीमाजी म्हणत असतात, नाही नाही, मला स्वराजची जन्मतारीख कधीपासून हवी आहे, कारण मला त्याची जन्मपत्रिका काढायची आहे. मग त्यासाठी त्याची जन्मतारीख असायला हवी. पण आपण बाकी विचार न करता आपण त्याच्या मामीला फोन लावूया, वाटले तर पैसे मी देते. स्वराजसाठी मी काही सुद्धा करायला तयार आहे. आता इथे विजय लगेच मामींना फोन करतो. त्यावर विजय हा मामींना म्हणत असतो, मला स्वराजचा जन्मदाखला हवा आहे. त्यावर मामी म्हणतात, तिचा जन्मदाखला? बापरे, हे खूपच कठीण काम आहे, कुठे ठेवला असेल काय माहिती. त्यावर विजय सांगू लागतो, मला काहीही झालं तरी तिचा जन्मदाखला हवाच आहे. त्यावर मामी म्हणत असते की मला जन्मदाखल्यासाठी सुद्धा पैसे हवे आहेत. त्यावर विजय म्हणत असतो, ते आम्हाला माहीतच आहे, कारण तुम्ही एक नंबरचं हवरट आहे. त्यावर विजय म्हणतो, तुला देणार पैसे, पण आधी आमचं काम कर. आणि त्याच वेळेला मामी बोलत असते, कारण तो स्वरासारखाच आहे, इथे तिथे पडलेला असेल, तो मला आता शोधावा लागेल. त्यावेळेला विजयला राग येतो आणि विजय म्हणत असतो, त्यावर विजय म्हणत असतो की एक तर तुम्हाला एवढे पैसे दिले आहेत की मल्हारची मुलगी स्वरा आहे हे कोणाला सांगायला नको. आणि हे सगळं बोलणं क्षमाने ऐकलेलं असतं. क्षमा ज्या वेळेला ते बोलणं ऐकते त्यावेळेला तिच्या हातामध्ये तो बॉक्स असतो आणि तो बॉक्स सुद्धा तिच्या हातून खाली पडतो. त्याच वेळेला सीमा आजी आणि विजय तिच्याकडे पाहत असतात आणि क्षमाला पाहून ते दोघेही खूप घाबरतात. विजय देखील फोन कट करतो आणि क्षमा ही विजयला जाब विचारत असते, ही स्वरा जी आहे ती मल्हारची मुलगी आहे, मग तुम्ही हे सगळं सत्य माझ्यापासून लपून का ठेवलेलं आहे? मला आत्ताच्या आत्ता सांगा जे काही आहे ते. इकडे मल्हार आणि स्वराज हे गप्पा मारत असतात आणि त्याच वेळेला वाढदिवस कसा साजरा करायचा हे देखील मल्हार हा स्वराला सांगत असतो. त्यावर मल्हार सांगू लागतो, असा वाढदिवस असतो तो वर्षातून एकदाच, म्हणजे आपला जन्मदिवस असतो आणि त्यावेळेला आपण खूप मज्जा करतो. पहिल्यांदा माझी आई होती ना, ती माझा दिवस सुरू झाला की माझं पहिल्यांदा औक्षण करायची आणि त्यानंतर मला जे काही हवं आहे ते मला खायला द्यायची. तो दिवस खरंच खूप छान असायचा. त्यावर आता स्वराज म्हणत असतो, वाढदिवसा दिवशी आई खरंच इतकं खायला देते तर खूप छान दिवस असणार आहे तो. मला पण असं वाटतं ना, माझी आई जेव्हा माझ्या बरोबर असायची तेव्हा मला ती कधीतरी असं खायला द्यायची. मग मला असं वाटतंय की त्या दिवशीच माझा वाढदिवस असायचा, हो का नाही गुरुजी? स्वराज हा मल्हारला म्हणत असतो. मल्हार म्हणतो, बरोबर आहे तुझं, तसंच काहीच असणार. आता मल्हार हा लहानपणीचा शाळेतला किस्सा हा स्वराजला सांगत असतो. जेव्हा माझा लहानपणी वाढदिवस असायचा तेव्हा ना मी असं मोठमोठ्या पिशव्यांमधून चॉकलेट्स घेऊन जायचो आणि शाळेमध्ये घेऊन जायचो आणि वाटायचो. तेव्हा ना आमची परिस्थिती खूप चांगली होती. तेव्हा माझे बाबा होते. जसे बाबा गेले तसे मी वाढदिवस साजरा केला नाही. आणि असं म्हणताना मल्हारच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. हे सगळं आता स्वराजला सुद्धा समजतं आणि स्वराज हा मल्हारला म्हणत असतो, माझा तर तुम्ही वाढदिवस साजरा केला ना तर मला सुद्धा माझ्या आईची खूप आठवण येईल आणि मग माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा असंच पाणी येईल. त्यापेक्षा आपण वाढदिवस साजरा नको करायला, असं स्वराज हा मल्हारला म्हणत असतो. त्यावर मल्हार हा स्वराजला प्रेमाने जवळ घेतो आणि म्हणत असतो, असं कसं? आज तुझी आई तुझ्यासोबत नसली तर आम्ही आज तुझ्यासोबत आहोत, मग वाढदिवस देखील झालाच पाहिजे, असं मल्हार हा स्वराजला म्हणत असतो. इथे क्षमा ही विजय आणि सीमाजींना जाब विचारत असते. त्यावेळी सीमाजी म्हणतात, आम्ही मल्हार असं काहीच म्हणलो नाही, तुला बहुतेक चुकीचं ऐकायला मिळालं असेल. त्यावर क्षमा म्हणत असते, तुम्ही मला नका सांगू, मला बरोबर ऐकायला मिळालेलं आहे. आता तुम्ही तर मला सांगणार नसाल ना तर मी देखील तितकीच हट्टी आहे.
असं आता क्षमा म्हणते आणि ती दार लावून घेते, जेणेकरून विजय आणि सीमाजी बाहेर जाऊ नयेत, कारण तिला आता सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतात. क्षमा मात्र आता इथे विजयला आणि सीमाजीला विचारत असते, तर इकडे मामी ह्या स्वराजचा जन्मदाखला शोधत असतात. पूर्ण घर शोधला असता पण कुठेही त्याचा जन्मदाखला सापडत नाही. नंतर खूप शोधल्यानंतर मामींना तो जन्मदाखला एका कोपऱ्यामध्ये भेटतो, तेव्हा मामींना खूप आनंद झालेला असतो. इकडे मात्र क्षमाला सीमाजी समजवण्याचा प्रयत्न करत असतात. क्षमाला म्हणत असतात, आम्ही तुझ्यापासून काहीच लपवून ठेवलेलं नाही. त्यावर क्षमा म्हणत असते, मला सुद्धा हे जाणून घ्यायचं आहे, पण तुम्ही मुद्दामून माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवत आहे. तितक्यातच आता बाहेर स्वराज आलेला असतो आणि तो दार वाजवू लागतो. आता क्षमाला जे ऐकायचं असतं ते तिला काही समजत नाही, कारण स्वराज तिथे आल्यामुळे सगळेजण आपापले डोळे पुसतात. स्वराज तिथे येतो आणि स्वराज सीमाजींना म्हणत असतो, तुम्ही जरा मल्हार गुरुजींना समजवा. ते असं का म्हणतायत ते मला म्हणतायत, आपण ना तुझा वाढदिवस साजरा करूयात, पण वाढदिवस साजरा केला ना तर मला ना माझ्या आईची आठवण येईल. त्यावर सीमाजी म्हणत असते, बरोबर आहे मल्हारचं, तुझा वाढदिवस तर साजरा केलाच पाहिजे. असं कसं काही झालं तरी आम्ही आहे ना तुझ्या बरोबर, असा विचार करायचा नाही. त्यावर विजय म्हणत असतो, चल आपण ना वाढदिवसाबद्दल मल्हारशी बोलून घेऊया, आणि तिथून दोघेही सटकतात. मात्र आता क्षमाला राग आलेला असतो. तितक्यातच विजयच्या फोनवर मामींचा फोन येतो. विजयचा फोन हा बेडरूम मध्येच राहिलेला असतो आणि तो फोन क्षमा उचलते, जेव्हा इकडून मामी सांगू लागतात, स्वराजचा हा जन्मदाखला सापडला आहे आणि त्यामध्ये वाढदिवसाची डेट आहे ती सुद्धा कळालेली आहे. हे जेव्हा क्षमाला कळतं त्यावेळेला क्षमाला धक्का बसलेला असतो. तिला मामींचा आवाज ऐकल्यामुळे तर काहीच समजत नसतं. ती फोन ठेवते आणि विचार करू लागते. तर इकडे विजयने स्वराजला हा मल्हारकडे घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो, बरोबर आहे रे मल्हार, हा एक नंबरचा आजोबाच आहे, ह्याला समजतच नाही. आणि त्याचबरोबर इथे विजय आणि मल्हार देखील स्वराजला समजवतात आणि म्हणतात, तुझा वाढदिवस आहे तर आम्ही तो दणक्यामध्ये साजरा करणारच, त्यासाठी आपल्याला खूप मोठी शॉपिंग करावी लागेल. त्यावर आजी सुद्धा म्हणत असतात, स्वराज हा राजकुमार दिसायला हवा वाढदिवसाच्या दिवशी. मल्हार म्हणतो, आपण एक काम करूया, मस्तपैकी शॉपिंगला जाऊया आणि स्वराजसाठी छान असे कपडे घेऊया. त्यावर विजय म्हणत असतो, नाही नाही हा मल्हार, तू घरातून बिलकुलही बाहेर पडायचं नाही, तुला बरं वाटत नाहीये ना, मग तू घरामध्येच थांब, आम्ही आहोत ना, आम्ही जाऊन येतो. आणि आता स्वराजचा वाढदिवस आहे म्हटल्यावर खरं तर स्वराजला आनंद झालेला असतो आणि त्याच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग चालू असतं. तितक्यातच तिथे क्षमा येते आणि क्षमाला सगळं सत्य कळालेलं असतं, त्यामुळेच ती खूप रागामध्ये असते. तेवढ्यात मल्हार म्हणत असतो, पण आपण स्वराजचा वाढदिवस कधी साजरा करायचा. तितक्यातच तिथे क्षमा म्हणते, स्वराजचा वाढदिवस कधी साजरा करायचा माहित नाही, पण पुढच्या आठवड्यामध्ये एका मुलीचा सुद्धा वाढदिवस आहे. असं जेव्हा क्षमा म्हणते तेव्हा स्वराज म्हणतो, म्हणजे तिचा वाढदिवस माझ्या वाढदिवसाबरोबरच सेलिब्रेट करणार आहे का. त्याबरोबर क्षमा ही सगळ्यांकडे पाहतच राहते आणि ती विजयकडे रागाने बघत असते आणि म्हणते, तुमच्या मोबाईलवरती त्या बाईचा फोन आला होता आणि तिनेच सांगितलेला आहे वाढदिवस आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये आहे. हे जेव्हा क्षमा बोलत असते तेव्हा विजयकडे मल्हार बघत असतो. मल्हार म्हणत असतो, कोण मुलगी. तेव्हा विजयला काय बोलावं ते कळत नसतं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मोनिका ही असते ती स्वराजबद्दल खूप काही बोलत असते, पण आता क्षमाला सत्य समजलेलं असतं, त्यामुळे क्षमा काही शांत राहत नाही. ती मोनिकाला सडेतोड उत्तर देत असते, या भिकारड्या मुलासाठी तू काय माझं वाकडं करणार आहेस. त्यावर क्षमा म्हणते, यापुढे एक शब्दाने सुद्धा ह्याला काही या घरामध्ये बोलायचं नाही, आणि जोरात कानाखाली वाजवून देते. क्षमाने मोनिकाच्या कानाखाली वाजवल्यावर सगळेजण क्षमाकडे पाहू लागतात. क्षमाला खूप राग आलेला असतो, त्यामुळे तिने मोनिकाच्या कानाखाली वाजवलेली असते. त्यावर मोनिका सुद्धा शांत बसत नाही आणि म्हणत असते, ह्या उकिरड्यावरच्या मुलासाठी तू मला मारतेस, मी शांत बसणार नाही. त्यानंतर मात्र सगळेजणच एकदम शांत झालेले असतात. क्षमाला तिचा राग एकदमच अनावर झालेला असतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.